पाटपन्हाळा धनगरवाडा येथील कुंपण घातलेल्या रस्त्यासंदर्भात त्या शेतकऱ्यांनी सांगितले स्पष्ट। राधानगरी तालुक्यातील पाटपन्हाळा धनगरवाड्यात रस्त्यासंदर्भात धनगर बांधवांनी माध्यमांसमोर स्वातंत्र्याच्या 7 दशके पूर्ण होऊनही पक्का रस्ता नसल्यामुळे होणाऱ्या अडचणी आणि खाजगी शेती क्षेत्रातून असणारा रस्ता संबंधित शेतकऱ्यांनी कुंपण आणि चर मारून बंद केल्यामुळे ऐन पावसाळ्यामध्ये धनगरवाड्यावरील नागरिकांचा दैनंदिन व्यवहार आणि दळणवळणाचा प्रश्न गंभीर झाल्याबद्दल व्यथा मांडत आम्हाला पक्का रस्ता द्या अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता। आज संबंधित शेतकऱ्यांनी माध्यमांसमोर येत आपली बाजू मांडली। जो काही काल धनगर वस्तीवर अन्याय झाला म्हणून जी काय बाईट्स जी नेटवर किंवा ह्याच्यावर जी काय फिरत होती ती सगळी चुकीची असून इथली सद्य परिस्थिती ही काही वेगळीच आहे। कारण का ज्या माणसांनी जे आरोप केले आहेत म्हणजे बाबुराव बोडकेंनी जे काय आरोप केले आहेत की आमचा रस्ता अडवला आणि धनगर लोकांचे जे काय कुटुंबांना होते आता खाली जाणं करण्यासाठी किंवा त्यांना रस्ता नाही, तर तिची सद्य परिस्थिती अशी आहे की ज्या बाबुराव बोडकेंनी घर बांधलं आहे ते जी काय वहिवाटीची 150 वर्षापासून जी वहिवाटीची जो काय रोड होता त्याच्यावर अतिक्रमण करून त्यांनी तो घर बांधलेला आहे आणि ते पूर्णपणे कंपाऊंड घालून ते सील केलेलं आहे। त्याच्यामुळं लोकांना ये जाण्यासाठी किंवा तिथेल काही घरं बांधण्यासाठी चिरे ओढण्यासाठी वाळून येण्यासाठी किंवा जो काही सिमेंटचा रस्ता करण्यासाठी त्यांना जे काय वाहतूक करण्यासाठी जड वाहतूक करण्यासाठी त्यांना रस्त्याची उपलब्धता नव्हती। त्यानंतर त्यांनी आमच्याशी संपर्क साधून की आम्हाला रस्त्याची गरज आहे किंवा आमचे रस्ते विस्तवर आम्हाला ती वाट द्या म्हणून आम्ही आमच्या स्वतःच्या जमिनीतून त्यांना आम्ही वाट मोकळी करून रस्ता काढून दिली। पण देताना आम्ही त्यांना असं सांगितलं की तुम्ही रस्ता काढताय मान्य आहे, पण पावसाळा यायच्या अगोदर ते आम्हाला होतं तसं आमचं शेत करून द्या। अशा पद्धतीनं ते आम्ही त्यांना सांगून त्यांनी रस्ता तो खालचा करून घेतला, घरं बांधली, चिऱ्या नेलेत, वाळू नेलीत। त्याच्यावर धनगर वस्तीचं हे काम पूर्ण झालेलं आहे आणि त्यानंतर त्यांनी परत तो रस्ता होता तसा आम्हाला सरळ करून दिलेला आहे। त्यामुळं धनगर वस्तीचा रस्ता अडवणं किंवा चर मारणे किंवा नांगरणे ह्याच्यात काही तथ्य नाही आहे, हे त्यांनीच करून दिलेलं आहे आणि जे काय त्याला JCB वापरला त्याच्यासाठी पैसेसुद्धा त्यांनीच भागवलेले आहे। आणि दुसरी गोष्ट जर का आम्हाला धनगरवाड्याला जर का आम्हाला म्हणजे रस्ताच द्यायचा नसता किंवा त्यांना आम्हाला सहकार्यच करायचं नसतं तर विषय काय आहे की स्वतः मी माझी 3 गुंठ जमीन मी त्यांना पाण्याची टाकी बांधायला दिली। त्याच्यामुळं त्या पाण्याच्या टाकीच्या 3 गुंठ्यामुळं परत माझी 2 गुंठांनी बाद होते जमीन, कारण अवतीभोवती त्यांची शरडं डोरं किंवा त्यांची येणं जाणं ह्यामुळं माझी परत 3 गुंठ्याला 2 गुंठ बाद होते, म्हणजे टोटल 5 गुंठ माझी त्या धनगर वस्तीला जमीन गेल्यासारखी आहे। परत आणि जर का तुम्ही माझ्यातूनच जर का परत रस्ता काढायचा म्हणलेसा किंवा जबरदस्तीनं काही जर का करण्याचा जर का त्यांनी विषय केला तर तो माझ्यावर अन्याय होईल। तसेच आता जो काय त्यांचा जो काय पूर्वीचा रस्त्याचा जो मार्ग आहे तो शासनाच्या दरबारी त्याचा खटला चालू आहे। ज्यावेळेला तो खटला पूर्ण होईल त्यावेळेला शासन त्यांना रस्ता काढून देईल। त्यामुळं आत्ता काय धनगर वस्तीवर मराठी समाज जो काय धनगर वस्तीवर अन्याय करतोय तो काय त्यांनी आमच्यावर जो काय आरोप केला आहे तो काय त्याच्यात तथ्य नाही आहे आणि तो सगळा पूर्ण खोटा आहे।